सोनियाजींचा फोन आता? हॅलो, हा सोनियाजी बोला. काय रे, माझ्याशी बोलायची इच्छा नाहीये का तुझी? फोन करून किती वेळ झाला, उचलायला एवढा वेळ? आ? आणि आज बोल श्रीवल्ली असं न म्हणता बोला सुमी आजी असं म्हणालास. आ? कळतंय, मला सगळं कळतंय. नक्की सुमियाजी आहे की काव्या? अरे लबाडा, म्हातारीची चेष्टा करतोस? सुरुवात कोणी केली? बोल ना आजी, काय म्हणतेस? कशी आठवण झाली? अरे आठवण म्हणजे काय, होळी आहे ना, पुरणाची पोळी खाण्यासाठी आमंत्रण करते तुला. आता तुझी पहिलीच होळी आहे ना, जावई म्हणून येणार. आजी, मला तुमच्या आमंत्रणाचा अपमान करायचा नाहीये, पण होळीला माझं तिकडे येणं. का, काय झालं? माझं आणि तारिणीचं भांडण झालंय, तुम्हाला सगळं माहिती असेलच. मग अशा परिस्थितीमध्ये माझं तिकडे येणं हे थोडं. अरे तारिणीचं आणि तुझं भांडण झालंय ना, माझ्यावर कशाला राग काढतोयस? नाही नाही, तसं नाही ते. हे बघ, मला कुठलं कारण नकोय. हा, यायचं म्हणजे यायचं, आणि भांडण तुमचं झालंय, तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. घर माझं आहे, तारिणीचं नाही. मी बघतो. बघतो नाही, येतो म्हण. तुझ्या श्रीवल्लीचं पण ऐकणार नाहीस का रे? अरे श्रीवल्ली, येतो. येतो मी. आणि यातलं तारिणीला काही सांगायचं नाही बरं का? नाही म्हणजे मला ना तिला ते तुमचं काय म्हणतात ते सरप्राईज. सरप्राईज द्यायचं आहे तिला, म्हणून तिला अजिबात सांगू नकोस. हो, पण तिला राग आला तर? अरे रागवली तर मी करते तिला शांत, तू नको काळजी करूस. हा, पण तिला सांगू नकोस. हा, ठेवते फोन मी. चल. अरे हॅलो, ऐकून तरी घ्या. हॅलो. काय चाललंय तुमचं? तयारी चाललीये, होळी आहे ना, काहीतरी तयारी करायलाच हवी आहे. नमा, ती घराची सजावट करायची आहे. या वेळची होळी जरा खास आहे ना. का, असं काय यावर्षी? ते मी तुला कशाला सांगू. आहे, जा नमा, रांगोळी काढून घे जा. हा, मी काढते ना सुमी. नको, तू नको. नमा, तूच रांगोळी काढ. तू ते पुरणपोळीची तयारी कर जा. ठीक आहे, जाते. तुम्ही ही सगळी तयारी होईल, पण केदार जेजू इथे यायला तयार झालाय ना? मग अगं, नातोय तो माझा, कसा येणार नाही? येणारच तो. तोही येणार आणि आपल्या हिरोईनच्या बाजूला बसून तिच्या हाताला हात लावून पूजा सुद्धा करणार. बघच तू.